नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी ह्या आजच्या भागामध्ये काकू सर्वांसमोर सांगते की सिंधूचे बाळ काही दिवस मधुकडे राहील. तर लगेच सर्वांना मोठा धक्का बसतो. मधु रडण्याचे नाटक करून पुढे येते आणि काकूला म्हणत असते की मामी, हे कसे शक्य आहे? मी सिंधूचे बाळ माझ्याकडे कसे कोणत्या हक्काने घेऊ शकते? आणि हे बाळ जेव्हा झाले तेव्हा राघव आणि सिंधू यांच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद आहे तो आपण सर्वांनी बघितला. मी त्यांच्याकडून हे बाळ कसे घेऊ शकते? आणि आपले स्वतःची जी काही व्यक्ती आहे ती गमावण्याचे काय दुःख असते हे मला चांगले समजते. आणि ते दुःख मी माझ्या फॅमिलीला देऊ शकत नाही, कारण त्या दुःखाची जाणीव मला चांगलीच आहे. आणि ते म्हणतात ना, माणसाचं सर्वात जास्त प्रेम आपल्या मुलांवर असतं. आणि तुमची इच्छा आहे की मी राघव आणि सिंधूचं बाळ त्यांच्याकडून काढून घेऊ, आणि मला राघव आणि सिंधूच्या दुःखावर हे खरंच माझ्या आनंदाचा डोंगर नाही बांधायचा. तर सिंधू पुढे येते आणि मधुताई, तुम्ही एकदम बरोबर बोलतात, कारण बाळ ह्या घरातच राहणार, त्यामुळे बाळ हे सर्वांच्या संस्कारातच वाढणार. बाळ आपल्याच घरात राहिल्याने मधुताईंना बाळाबरोबर हवा तेवढा वेळ त्या घालवू शकतात. तर लगेच मधू म्हणते की मामी, मी तुम्हाला हेच समजावण्याचा प्रयत्न करते, आणि बाळाची जबाबदारी ही पूर्ण बाळाच्या आईलाच तो हक्क असतो, आणि बाळाची आई तर खरी सिंधूच आहे. आणि हे सुद्धा इतकंच खरं आहे की जेव्हा बाळ जर खरेच माझे असते तर माझा एकटेपणा कुठेतरी दूर झाला असता. आणि हे बाळ राघव सिंधूचं असल्यामुळे मला त्या बाळावर हक्क नाही गाजवायचा. तर सिंधू म्हणते की मधुताई, तुम्ही नेमकं काय करतात हे मला चांगले माहिती आहे. सिंधू म्हणते की मधुताई, तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असे दोन्ही बाजूंनी प्लॅन का करता? तर सिंधू काकूला सुद्धा म्हणते की काकू, जन्मा अगोदरच बाळाच्या तुम्हाला माहिती होते की हे बाळ राघव आणि माझे आहे. मग बाळाला अचानक मधुताईकडे देण्याचा प्रश्न तुम्ही कुठून निर्माण केला? त्यामुळे सिंधू राघवच्या हातातून बाळ घेते आणि काकू, हे बाळ माझे आहे, हे बाळ मी कुणाला देणार नाही. तर काकू म्हणते की सिंधू, जरा राणीची अवस्था तू समजून घे. राजश्री म्हणते की काकू, तुम्ही हे काय बोलतात? सिंधूने अगोदरच किती त्रास सहन केला, आत्ताच कुठेतरी सिंधूच्या आयुष्यात सुखाचे चांदणे आले आणि तुम्ही ते सुद्धा हिरावून का घेता? काय केलं त्या पोरीने इतके? सिंधूचं बाळ तिच्यापासून हिरावून घेतात, इतकं पाप करू नका. अगोदरच राखीला राखीच्या मुलीपासून दूर ठेवलं. सिंधूच्या बाबतीत तरी हे असे करू नका. सिंधूला तिच्या बाळापासून दूर करू नका. तर लगेच काकू म्हणते की राजश्री, राखीचा इथे काहीही संबंध नाही, उगाच तू जुने विषय उकरून काढू नको. ऋतुजा म्हणते की काय तुम्ही हे काय लावले? बाळ तर ह्याच घरात राहणार, मग काही दिवस सिंधूकडे काही दिवस मधुकडे, काय प्रॉब्लेम आहे त्यात? राजश्री म्हणते की ऋतुजा, काय बोलतेस तू हे? आणि तुझ्या बाबतीत जर हे घडले असते तर ती दिले असते का तुझ्या बाळाला दुसरीकडे? राजश्री म्हणते की राणीला जर मुलंच हवे असेल तर तिने दुसरं लग्न करून तिच्या स्वतःचे मूल हे आणावे आणि तिच्या आयुष्यात नक्कीच सुख येईल, आणि तिने सिंधूचं बाळ हे घेण्याचा प्रयत्न करू नये. तर काकू म्हणते की बाळ कुठेच जाणार नाही, बाळ आपल्यासोबत याच घरात राहणार. मग बाळ काही दिवस मधुकडे राहील. तर लगेच सिंधू म्हणते की काकू, मला हे मान्य नाही. जेव्हा बाळाची जबाबदारी ही मधुताईंनी घेतली होती आणि ती फक्त जन्म देण्याची, त्यामुळे त्या आता बाळावर हक्क गाजवू शकत नाही. काकू म्हणते की एक मिनिट, तुझी मैत्रीण तेथे वेळेवर न आल्यामुळे राणीने ही जबाबदारी स्वतःहून घेतली होती, बळजबरीने नाही. तर लगेच सिंधू ओरडते, आणि मधुताईंनी त्यावेळेस काय केले? तर लगेच मधु ही मुद्दाम सिंधूला बोलून देत नाही, आणि मला तुझ्या बाळावर हक्क गाजवायचा नाही म्हणून मधु ही मुद्दाम नाटक करत काकूला म्हणते की नाही काकू, मला खरंच ह्या बाळाची जबाबदारी देऊ नका, आणि माझ्या नशिबात हेच लिहिलेले आहे, त्यामुळे मला तोच एकटेपणा सहन करावा लागेल. राय जर माझ्या आयुष्यात असते तर हा एकटेपणा माझ्यावर आला नसता. माझ्या आयुष्यात जे चालू आहे ते मी स्वीकारले, त्यामुळे मला राघव आणि सिंधूला अजून त्रास द्यायचा नाही. काकू म्हणते की अरे, ती तुमचा किती विचार करते, तुम्ही तिचा थोडासा तरी विचार करा ना. तर सिंधू म्हणते की राघव, तुम्हाला याबद्दल काहीच बोलायचे नाही का? तुम्ही शांत का आहात? आपल्या बाळाला आपल्यापासून लांब करायचा इथे निर्णय चालू आहे, आणि तुम्ही का शांत बसलात? तर राघव सिंधूच्या हातातून बाळाला घेतो आणि ते मधूच्या हातामध्ये देतो. सिंधूला खूप मोठा धक्का बसतो, रत्नाकर राजश्रीला सुद्धा.
तर लगेच सिंधू विचारते की राघव सर हे काय करता तुम्ही? इतक्या सहजपणे तुम्ही आपल्या बाळाला त्यांच्या हातामध्ये देऊन टाकले का? राघव म्हणतो की सिंधू माझ्या वागण्याचा वेगळा विचार करू नको. मधूची काय अवस्था झाली याचा जरा सिंधू विचार कर. राजश्री म्हणते की अरे मधूची अवस्था आम्हाला सुद्धा कळते, पण सिंधूचा एकदा विचार कर ना. ती तर या बाळाची खरी आई आहे. तिच्या मनाची काय अवस्था होणार? रत्नाकर सुद्धा राघवला म्हणतो की राघव तू खरंच खूप चुकीचे करतो. या तुझ्या चुकीला आमचा सुद्धा पाठिंबा नाही. राघव म्हणतो की हे बाळ आपल्याच घरात सर्वांसमोरच वाढणार. मधू बरी होईपर्यंत आपण ते बाळ मधूकडे देऊया आणि ती बरी झाली का ते बाळ परत आपल्याकडे येईल. तर लगेच सिंधू म्हणते की राघव तुम्ही बाळाबाबतीत इतका मोठा निर्णय घेतला का? एकदा सुद्धा तुम्हाला माझ्याशी त्या बाबतीत बोलूशी सुद्धा वाटले नाही का? म्हणून सिंधू खूप रडत असते. राघव म्हणतो की सिंधू मला प्लीज समजून घे. राजश्री ओरडते की काय समजून घेणार ती एका आईकडून तिचे बाळ असे हिरावून घेत असतात का? काकू म्हणते की आता हा विषय बंद करा. बाळाची संगोपनाची जबाबदारी राणी घेईल. तर लगेच सिंधू ओरडते आणि काकू कोण सगळे? राघव आणि तुम्ही हा निर्णय घेतला म्हणून त्यामध्ये बाकी सर्व येत नाही. आणि बाळाची खरी आई मी आहे, त्यामुळे महत्त्वाचा निर्णय हा माझा असेल. माझे बाळ मी माझ्यापासून लांब जाऊन देणार नाही. घरामध्ये काकू तुम्हाला मान देतात म्हणून तुम्हाला जे काही अधिकार आहेत त्याचा तुम्ही गैरवापर नाही करू शकत. आई बाबांना सुद्धा हा निर्णय मान्य नाही आणि मला सुद्धा, त्यामुळे माझ्या बाळाला कोणीही माझ्यापासून दूर करू शकत नाही. तर सिंधू कुणाचे ऐकत नाही आणि मला कुणाशीच बोलायचे नाही. तुम्ही माझ्याशी जे काही वागलात ना ते मी आयुष्यात कधीच विसरणार नाही असे सर्वांना सांगते. सिंधू आपल्या रूममध्ये रडतच येते आणि मनात विचार म्हणते की बाप्पा कुठे कमी पडले का? माझ्या जवळची हक्काची माणसे तू कायम माझ्यापासून हिरावून घेत असतो. तेवढ्यात राघव तेथे येतो आणि सिंधूला म्हणतो की सिंधू शांत हो, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. सिंधू म्हणत असते की सर इतर कुणावर माझा विश्वास नव्हता, पण तुमच्यावर जास्त विश्वास होता आणि तुम्ही आज काय केले हे. आणि आपलं बाळ आपण मधूकडे दिलं त्यामुळे सिंधू तुला खरंच दुःख झाले असे राघव म्हणतो. तर सिंधू म्हणते की नाही, तुम्ही स्वतःहून ते बाळ मधुताईंकडे दिले आणि आपलंच बाळ असून ते आपल्या दोघांच्या मध्ये झोपू शकणार नाही आणि आपलं बाळ हे परकं बाळ म्हणून मधुताईंकडून काय मला मागून घ्यावे लागणार. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राजश्री ही काकूला म्हणत असते की वहिनी तुम्ही खरंच खूप मोठी चूक केली. सिंधूचं बाळ तिच्याकडून काढून घेतले, कारण सिंधूची अवस्था खूप बेकार आहे. ती कुणाशीच बोलत नाही आणि वहिनी प्लीज असे करू नका. जसा तुम्ही राणीचा विचार करता तसा सिंधूचा का करत नाही? इतकं मोठं पाप करून तुम्ही डोक्यावर ते ओझं घेऊ नका, कारण सिंधू खरी बाळाची आई आहे. तिच्याकडून तिचे बाळ हिरावून घेऊ नका. काकू म्हणते की अगं बाळाला जन्म हा राणीनेच दिला, त्यामुळे राजश्री तू हे विसरू नको की बाळ आपल्या सर्वांचंच आहे आणि ह्या घरामध्येच राहणार. त्यानंतर इकडे सिंधू रडतच राघवला म्हणते की एक आई म्हणून मी खरंच आज हारले. माझ्या बाळाला मी माझ्यापासून दूर जाण्यात अडवू शकले नाही. राघव म्हणतो की सिंधू प्लीज मला समजून घे आणि आपल्या बाळाला जन्म देऊन मधूने तर आपली मदतच केली आणि तूच म्हणते की डिलिव्हरीनंतर बायका ह्या डिप्रेशनमध्ये जातात. मग मधूची अवस्था बघून मी त्यासाठी बाळाला तिच्याकडे दिले. सिंधू म्हणते की राघव तुम्हाला का कळत नाही? मधुताई फक्त मला त्रास देण्यासाठी हे सर्व करतात. राघव म्हणतो की सिंधू मला तुझा सर्व त्रास समजतो. सिंधू म्हणते की राघव मधुताईंनी आपली किती मोठी फसवणूक केली. आपल्याला अंधारात ठेवून आपलं बाळ हे एम्प्लॉईड केलं आणि तरी सुद्धा तुम्हाला त्यांची काळजी का वाटते? राघव म्हणतो की मला असे वाटतं की मधू आत्ता हे मुद्दाम करत नसेल. बाळाचा चेहरा बदलल्यानंतर तिच्या मनामध्ये हा बदल झाला असेल. सिंधू म्हणते की मधुताई खरंच बदलणार नाही. राघव म्हणतो की अगं ते डिप्रेशनमध्ये जेव्हा गेली असेल ना ते कारण तिला तिची चूक समजली असेल म्हणूनच तिच्यावर ही अवस्था झाली असेल. सिंधू म्हणते की तसे नाही काही. सिंधू म्हणते की हे फक्त मधुताईंचं एक तुमच्या जवळ येण्यासाठी नाटक आहे. राघव म्हणतो की सिंधू मला फक्त थोडासा वेळ दे आणि सर्व व्यवस्थित होईल. मधू सुद्धा आपल्या फॅमिलीचा एक पार्ट आहे, त्यामुळे तिच्यासाठी आपण इतके सुद्धा करू शकत नाही का? सिंधू मी तुला एक प्रॉमिस देतो की लवकरात लवकर आपले बाळ हे आपल्या जवळ असेल आणि आपली फॅमिलीही एकत्र असेल. तर सिंधू ही खाली बसते आणि मनात म्हणत असते की राघवला जर मी आत्ता सांगितले तर त्यांचा विश्वास बसणार नाही. बाळाला माझ्याकडे घेऊन येण्यासाठी मलाच काहीतरी करावे लागेल. हा भाग येथे संपतो. पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.